नमस्कार सर्वांचे सोनेरी स्पर्श या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आपण आज या व्हिडिओमध्ये महात्मा गांधी यांच्यावर सुंदर भाषण पाहणार आहोत, तेही चारोळी सहित. तरी त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धोती वाले बापू की ए ऐसी लढाई थी, धोती वाले बापू की ए ऐसी लढाई थी, ना गोले बरसाए उन्होंने ना बंदूक चलाई थी, ना गोले बरसाए उन्होंने ना बंदूक चलाई थी, सत्य और अहिंसा के बल पर ही दुश्मन को धूल चटाई थी, सत्य और अहिंसा के बल पर ही दुश्मन को धूल चटाई थी. सन्माननीय अध्यक्ष, आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक आणि माझ्या इथे उपस्थित असलेल्या सर्व बालमित्रांनो, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज आपण सर्वजण इथे जमलो आहोत. महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी झाला. गुजरातमधील पोरबंदर येथे त्यांचा जन्म झाला. अहिंसक पद्धतीने देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या महात्मा गांधी यांचा वाढदिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो. गांधीजींनी ते शिक्षण ब्रिटिश शासित भारतात पूर्ण केले. यानंतर ते कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी ते इंग्लंडला गेले. महात्मा गांधी यांचा पहिला लढा हा दक्षिण आफ्रिकेपासूनच चालू झाला. तिथे त्यांनी कृष्णवर्णियांसाठी आवाज उठवला. दक्षिण आफ्रिकेत कायद्याचा अभ्यास केल्यानंतर ते 1915 मध्ये पुन्हा भारतात परतले. भारतात परतल्यानंतर ते स्वातंत्र्य लढ्याचा एक भाग बनले. उत्कृष्ट नेतृत्वाच्या जोरावर त्यांनी स्वातंत्र्य चळवळीचे बळ वाढवले. भारतातील त्यांचा हा पहिला सत्याग्रह म्हणजे चंपा अरण्य सत्याग्रह होय. यानंतर त्यांचे असहकार आंदोलन, दांडी यात्रा आणि भारत छोडो आंदोलन यांसारख्या महत्त्वाच्या चळवळींचे त्यांनी नेतृत्व केले. ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढताना महात्मा गांधींनी सत्य आणि अहिंसेचा मार्ग अवलंबूनही ध्येय गाठता येते हे सिद्ध केले. म्हणूनच असे म्हणावेसे वाटते की ना ढाल ना तलवार, ना ढाल ना तलवार, सत्य अहिंसा हेच तुमचे हत्यार, ना ढाल ना तलवार, सत्य अहिंसा तुमचे हत्यार. यापुढे ब्रिटिशांनी मांडली हार, यापुढे ब्रिटिशांनी मांडली हार, स्वातंत्र्याची नौका केलीत पार, स्वातंत्र्याची नौका केली पार. धर्म आणि जातीच्या आधारावर समाजात कोणाशीही भेदभाव केला जाऊ नये. सर्वांना समान वागणूक मिळाली पाहिजे. महिलांचा आदर केला पाहिजे. सर्वांना न्याय मिळाला पाहिजे असा गांधीजींचा हेतू होता. गांधीजींनी भारतीय समाजात प्रचलित असलेल्या अस्पृश्यतेसारख्या वाईट गोष्टींविरुद्ध सातत्याने आवाज उठवला. हरिजनांच्या उन्नतीसाठी त्यांनी आपले बहुमोल योगदान दिले. हरिजनांना समाजात समान दर्जा मिळवून देण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. गांधीजींचा मद्यपानालाही विरोध होता. त्यांनी मद्यपानाला विरोध दर्शवला. मित्रांनो, महात्मा गांधींनी केवळ स्वातंत्र्यासाठीच संघर्ष केला नाही, तर भारताला आत्मनिर्भर होण्याचा मार्गही दाखवला. त्यांचे विचार आजही समर्पक आहेत आणि भविष्यातही ते राहतील. भारत सरकारच्या स्वच्छता मोहिमेत आपण सहभागी व्हायला हवे. आपले घर आणि परिसर स्वच्छ ठेवून आपण भारताच्या स्वच्छता मोहिमेला एक बळ देऊ शकतो. स्वच्छ भारत ही एक सामाजिक जबाबदारी आहे. सगळ्यांनी आपले घर, परिसर, बाजारपेठ
रेल्वे स्थानक, काही पर्यटन स्थळे यांसह सर्व सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. स्वच्छतेसाठी श्रमदान ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. 1 ऑक्टोबर रोजी सरकारने मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबवण्यासाठी 1 तारीख, 1 तास, 1 एकत्र मोहीम सुरू केली. ही मोहीम आपण आपला परिसर स्वच्छ ठेवून यशस्वी करू शकतो. पण स्वच्छतेचा समावेश आपण आपल्या सवयीप्रमाणे करायला हवा. गांधी जयंतीनिमित्त बापूच्या स्मरणार्थ देशभर कार्यक्रम आयोजित केले जात असले तरी मुख्य कार्यक्रम हा दिल्लीतील राजघाटावर होतो. राजघाट हे ठिकाण गांधीजींचे समाधीस्थळ आहे. गांधी जयंतीला देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि इतर नेते राजघाटावर येऊन गांधीजींना पुष्पांजली वाहतात. मला माझे विचार मांडण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानते. आणि शेवटी माझ्या वाणीला विराम देत मी एवढेच म्हणेल, अगर दुनिया का हर इंसान गांधी हो जाए, अगर दुनिया का हर इंसान गांधी हो जाए, तो दुनिया की हर समस्या आधी हो जाए, तो दुनिया की हर समस्या आधी हो जाए. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमचे सोनेरी स्पर्श हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.